मिरज येथील मिरज विद्या समितीमार्फत आयोजित श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक नाट्य स्पर्धेचा शुभारंभ विद्या मंदिर प्रशालेच्या स्वरांचा दीपोत्सव अर्थात स्वर सम्राट तानसेन या महानाट्याच्या सादरीकरणाने झाला। या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते व सुप्रसिद्ध अभिनेते ओम राणे यांच्या उपस्थित करण्यात आले। मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेशदादा देशपांडे, मिरज विद्या समितीचे संचालक कल्लाप्पाणे लठ्ठे सह कार्यवाह नंदकुमार सुतार, बबनराव कुलकर्णी, हनुमंतबुवा ग्रामोपाध्याय, प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका सौ समेधाताई देशपांडे उपस्थित होते। उद्घाटन सोहळ्यापूर्वी शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती याचे दर्शन घडवणारे चित्ररथ हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य होते। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील सर्व 12 बलुतेदार, महाराष्ट्रातील नाट्यकर्मी लेखक यांची वेशभूषा असणारे भव्य आकर्षक चित्ररथ, पारंपरिक पोशाखातील विद्यार्थी, झांज पथक यांचा या शोभायात्रेत समावेश करण्यात आला होता। त्यानंतर बालगंधर्व नाट्यगृहात संगीतरत्न तानसेन यांच्या जीवनावरील आधारित नाटिकेत मेघ मल्हार दीप या रागांवर आधारित गीते, प्रत्यक्ष कृत्रिम पर्जन्य लावण्यात आलेले दिवे तसे सर्व दुर्मिळ तंतुवाद्ये, आकर्षक रंगमंच यामुळे रंगत आणली। दरम्यान या नाट्यस्पर्धेच्या प्रारंभी शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये विद्या मंदिर प्रशाला, मिरज भारतभूषण विद्यालय, बाल शिक्षण मंदिर, वसंतदादा पाटील विद्यालय, नवीन मराठी मुलांची शाळा या शाळांनी सहभाग घेतला। 12 बलुतेदार, थोर विचारवंत लेखक इत्यादी 4 समावेश व आपली ग्रामीण जीवनशैली दर्शवणारा चित्ररथ होता। ज्ञानप्रकाशम मौक्तिकता या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रशालेचे मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी, उपमुख्याध्यापक सर्जेराव महाजन, पर्यवेक्षक अमृतकुमार शितोळे, पर्यवेक्षिका संगीता कानडे, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। हे दुसरं वर्ष आयोजनाचं, मागच्या वर्षीपासून आपण या स्पर्धा सुरू केल्या। जसं जसं आम्हाला थोडा वेळ मिळतोय काम करण्यासाठी आणि जसं जसं पुढं जातोय तसं काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण त्या दुरुस्त करून घेऊन त्यात आणखीन चांगल्या काही गोष्टींची भर कशी घालता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। त्याचाच एक भाग म्हणजे आंतरशालेय महानाट्य स्पर्धा 2017-18 मध्ये विद्यामंदिर प्रशालेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीसारखं एक मोठं महानाट्य उभं करून जाणकाराच्या धर्तीवर वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये त्याची नोंद झाली। अशा एका महानाट्याचं सहभागी होण्याचं भाग्य आमच्या विद्यामंदिर प्रशालेच्या 177हून अधिक विद्यार्थ्यांना लाभले। हत्ती, घोडे आणि जिवंत तोफा, बुरुज, भव्य दिव्य सेट अशी अनेक वैशिष्ट्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लोकांनी सांगितली। परंतु माझ्या दृष्टिकोनातून त्या महानाट्याचं वैशिष्ट्य असं होतं की कोणत्याही बाहेरचा तज्ज्ञ कलाकाराची आपण कोणतीही मदत न घेता फक्त केवळ आणि केवळ शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन राबवून या गोष्टीची उभारणी केली आणि अत्यंत यशस्वीपणे करून दाखवली। त्यामुळं त्याच्यानंतर पुन्हा ही परंपरा जर वाढीस लावायची असेल आणि सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही चळवळ पोचवायची असेल तर या दृष्टिकोनातून आपल्याला एक मोठी स्पर्धा उभी करावी लागेल। असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मागच्या वर्षीपासून आपण या महानाट्य स्पर्धेला सुरुवात केली। हे या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे। आज या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांशी बोलताना विशेष करून म्हणजे आज एक फार मोठा योग आहे की गेले कित्येक दिवस म्हणजे एक वर्ष 1.5 वर्ष तरी आपण या क्षणाची वाढ बघत होतो आम्ही। कारण सातत्यानं जे आज व्यासपीठावर स्थानापन्न झाले आमचे गुरुबंधू आणि माझ्या आयुष्यातले माझे पहिले गुरु की ज्यांना मी गुरु मानलं ते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब, त्यांची सावली ओमदादा राणे, तसेच दुसरे ज्येष्ठ व्यक्तिमत्व की जे दिघे साहेबांची सावली बनून राहिले असे नंदकुमार बोरुले साहेब, तसेच पूर्वापासून जे परंपरा चालत आलेली आहे की कलेला राजाश्रय लाभल्याशिवाय त्या कलेचं सार्थक होत नाही, तर जो राजाश्रय लाभायला लागतो असे आपल्या सांगली संस्थांचे अधिपती आणि युवराज आपले आदित्यराजे पटवर्धन यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे। अनेक बाजूने जर विचार केला तर खऱ्या अर्थानं या व्यासपीठाला न्याय मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही। कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीने इथं येणं ही काही साधी गोष्ट नव्हती। परंतु ज्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सहकार्य केलं तर सर्वांचं या व्यासपीठावरून सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानतो।